माझे नाम हा उपक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने तर राबवलेला आहे। या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर, गावचे सरपंच आदरणीय त्रिवेणी मई उगले ही सर्व मंडळी इथे उपस्थित झालेले, जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी इथे उपस्थित आहेत। खरं तर खूप आनंद झालेला आहे। आदरणीय नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी एक संकल्प केला गेल्या वर्षी की एक पेड माँ के नाम, आणि ह्याला हायलाइट करण्यासाठी 1 तारखेला ममदापूरमध्ये उद्घाटन झालं। कुंभेफळची शाळा झाली, ममदापूरची शाळा, आज जिल्हा परिषद शाळा पाडसा इथे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे। मी सर्वांना आज जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येकानं आपल्या आईच्या नावाने एक रोप लावावं, वडिलांच्या पण नावाने एक रोप लावावं अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पेड़ की रक्षा कौन करेगा? पेड़ की रक्षा कौन करेगा? पेड़ की रक्षा कौन करेगा? भारत माता की जय, भारत माता की जय। जयंती आहे, याच्यापेक्षा काय असणार आहे भाग्याचा दिवस? बाळांनो, मी फक्त 5 मिनिट आज तुमच्या समोर बोलणार आहे। तुमचे सर्वांचे भाषण मी ऐकणार आहे। हे भाषण नाही, ही तळमळ आहे। सावित्रीमाईंनी अख्खं आपलं आयुष्य समाजात बदल करण्यासाठी अंगावरचं म्हणजे वस्त्र बदललं नाही तर हे पिढ्या बदलून टाकल्या, हे जळमट विचार बदलून टाकले आणि नवी साडी ज्यावेळेस त्यांनी शाळेमध्ये परिधान केली त्यावेळेस नव विचार देण्याचं काम सावित्रीमाईंनी केलेलं आहे। आणि ह्याला पुढे नेण्यासाठी आमच्या आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मित्र अविनाशजी हुगले यांनी आपले जेवढे विद्यार्थी तेवढ्या विद्यार्थ्यांना सावित्रीमाईच्या जयंतीनिमित्त आणि जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना वया, कारण देणं लागतंय समाजाचं देणं लागतंय। जयंती आहे, याच्यापेक्षा काय असणार आहे भाग्याचा दिवस? बाळांनो, मी फक्त 5 मिनिट आज तुमच्या समोर बोलणार आहे। तुमचे सर्वांचे भाषण मी ऐकणार आहे। हे भाषण नाही, ही तळमळ आहे। सावित्रीमाईंनी अख्खं आपलं आयुष्य समाजात बदल करण्यासाठी अंगावरचं म्हणजे वस्त्र बदललं नाही तर हे पिढ्या बदलून टाकल्या, हे जळमट विचार बदलून टाकले आणि नवी साडी ज्यावेळेस त्यांनी शाळेमध्ये परिधान केली त्यावेळेस नव विचार देण्याचं काम सावित्रीमाईंनी केलेलं आहे। आणि ह्याला पुढे नेण्यासाठी आमच्या आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मित्र अविनाशजी हुगले यांनी आपले जेवढे विद्यार्थी तेवढ्या विद्यार्थ्यांना सावित्रीमाईच्या जयंतीनिमित्त आणि जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना वया, कारण देणं लागतंय समाजाचं देणं लागतंय। आणि आईची कन्या आहेत तुम्ही, पण ज्यावेळेस उमऱ्याच्या बाहेर पडतो त्यावेळेस तुम्ही राष्ट्राची संपत्ती, कोणा संपत्ती तुम्ही? आता तुम्ही राष्ट्राची संपत्ती, एक लक्षात ठेवा। आणि ही झाडं सुद्धा कशाची संपत्ती आहे? राष्ट्राची संपत्ती। याला जतन करायचे आपल्याला आणि म्हणून तुम्हाला 2 घोषणा द्यायला होणार आहे मी। आणि ही जी काम आहे, मी आता वडाचं झाड आणलंय ते 2 वर्षापूर्वीच आहे सर। घरी रोप तयार करतो आणि त्याच्यात गावामध्ये टाकून दिलेले डबे असतात, कुणाकडे काही बी शिल्लक असते ती मटेरियल मी घेऊन येतो। मला लाज वाटत नाही चांगल्या कामासाठी, कारण माझ्यामुळे जर एक जीव मागे इथं पाठवून सर मी नालीच्या कडेचा एक रोप उपटून गेलो 2005 ला आणि ती डब्यात लावलं आणि त्याच्या साक्षीनं मी हळद लावली आणि ते आज ममदापूरच्या डॉक्टर पनाळे साहेबांच्या दारामध्ये अविनाशराव ते झाड आहे। 2 माणसाच्या कवळ्यामध्ये ते बसत नाही, हे झाड कुणीतरी तोडून टाकलं असतं। बाळांनो, नालीच्या कडेला पिंपळाचे रोप, वडाचे रोप, पिंपरीचे रोप उगवलेले असतात, ती सही सलामत आणा, त्याला कॅरी बॅग मध्ये टाका, बाटलीमध्ये लावा आणि मला जर तुमच्याकडे शिल्लक राहिले तर माझ्याकडे द्या, कारण एक रोप मध्ये खूप मोठं जीव आहे। आपण असू नसू पण ते झाड राहणार आहे, मी असेल नसेल पण ते माझ्या घरचं आता वडाचं झाड इथं राहणार आहे। हे सगळ्यांनी तुम्ही लेकरासारखं सांभाळावं, शिल्लक राहिलेलं थोडं पाणी टाकावं, एवढीच तुम्हाला विनंती करतो। आणि 2 घोषणा द्यायच्यात आपल्याला। एक पेड मी म्हणेन, तुम्ही काय म्हणायचं? आणि मी म्हणेन पेड़ की रक्षा कौन करेगा? तुम्ही काय म्हणताल? काय काय हुशार आहेत लेकरं। मी सांगितलंय, मी लातूरला गेलो होतो मोठ्या शाळेला, खूप मोठी शाळा आहे, नाव नाही सांगणार। त्यांना सांगितलं काळी आई, विद्यार्थी काळी आई कुणा म्हणते? ती म्हणली हो सर माझी आई तर गोरी ना। आपली काळी आई कोणती आहे रे बाळांनो? तुम्हाला खरं तर त्रिवार वंदन करा वाटतं। मी कधी मंदिरात जाऊन पाया पडत नाही, पण तुमच्यामध्ये मला देव दिसतो, तुमच्या मला या देशाचं भविष्य दिसतं। तुमच्यात जात नसती, तुमच्यात धर्म नसतंय, तुमच्यात गरिबी नसती, तुमच्यात श्रीमंती नसती, या तुम्ही झाडाचं रुपये रे बाळांनो। आणि म्हणून मी शाळेत तो मोठ्या माणसाला सांगत नाही, कारण मोठ्या माणसाला
कमीत कमी 5 क्विंटल सरपण लागत आहे त्याला जाळायला. जाताना काय घेऊन जातो ते 5 क्विंटल सरपण घेऊन जाते. मुस्लिम धर्माचा मला खूप आदर्श वाटतो अविनाशराव, की मरण्याच्या अगोदर सगळी अवस्था केलेली असते आणि आपण मात्र पुढच्या पिढ्याला सुद्धा कर्जात टाकून जातो. ऋणात मरण्यापेक्षा ऋणात मरायचंय आणि उन्हात जाण्यापेक्षा सावलीला राहायचंय. ज्याने कुणी हे 2 झाडं लावलेले तर त्यांना धन्यवाद देणार आहे. केवरी कशात झाडे माहिती काय? केवरी कोणतं झाड आहे? संकेश्वर म्हणते त्याला, दुसरं काय म्हणते? गुलमोहर. वातावरण केलं कव्हर. आता म्हणताल तुम्ही कार्यक्रमावर हे की नाही? आता म्हणून आपण 2 घोषणा द्यायचा. एक पेड़ आणि दुसरी घोषणा कोणती आहे? पेड़ की रक्षा कौन करेगा? पेड़ की रक्षा कौन करेंगे? जरा जोर लगा के पेड़ की रक्षा कौन करेगा? पेड़ की रक्षा कौन करेगा? भारत माता की. सावित्री माईंचा, जिजाऊ महासाहेबांचा